नमस्कार. आज आपण पंगत चॅनलवरती चिकन मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. ढाबा स्टाईल चिकन मसाला. त्यासाठी इथे पॅनवर गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये मी इथे 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. तेल आणि तूप चांगलं गरम करून घ्या. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 मिरी आणि 5 ते 6 लवंगा घातलेल्या आहेत. खडे मसाले परतवून झाल्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे आणि 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. आता कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्या. कांदा चांगला परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता इथे कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे इतकं आलं लसूण पेस्ट घालूया. चांगला सुगंध येईपर्यंत, आलं लसूण पेस्टची सुगंध येईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालूया. इथे एक टीप अशी देईन, पहिली टीप, टॅमॅटो इथे तुम्ही प्युरीसुद्धा करून घालू शकता किंवा किसूनसुद्धा घालू शकता. इथे मी मोठ्या आकाराचा एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आणि टॅमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. चांगला परतवून घ्या. आता इथे कांदा आणि टॅमॅटो चांगला शिजण्यासाठी आणि चांगला परतण्यासाठी, मऊ होण्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे. ही दुसरी टीप आहे. मीठ घातल्याने काय होईल, कांदा टॅमॅटो लवकर शिजला जातो आणि मऊसुद्धा लवकर होतो. आणि एकदाच चवीनुसार मीठ घालायचं आहे, नंतर पुन्हा आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. इथे बघा तुम्ही, कांदा आणि टॅमॅटो चांगला असा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा इतका मी चिकन मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला वापरू शकता. जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही ते धना जिरा पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सर्व मसाले छान असे तेलात परतवून घ्या. त्यानंतर इथे मी स्वच्छ धुतलेलं असं चिकन घालणार आहे आणि चिकनसुद्धा 5 मिनटं हाय फ्लेमवरती चांगलं परतवून घेणार आहे. हाय फ्लेमवरती चिकन परतवून घ्या चांगलं, म्हणजे काय होईल, सर्व मसाला चिकनला छान असा कोट होईल. तुम्हाला मी दाखवतेच आहे रेसिपीमध्ये. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघा, चिकनला छान असा मसाला कोट झालेला आहे आणि चिकन शिजण्यासाठी नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आता इथे 5 मिनटासाठी हा मसाला चांगला असा मुरू द्यायचा चिकनला, म्हणून झाकून ठेवूया 5 मिनटं. आता इथे 5 मिनटानंतर आपण चेक करूया. इथे बघू शकता तुम्ही, चिकनला आणि कांदा टॅमॅटोला चांगलं बरंच असं पाणी सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा छान असे चिकनला कोट झालेले आहेत. आता हे चांगलं हलवून घ्या आणि त्यानंतर मी याच्यामध्ये इथे कसुरी मेथी घालणार आहे. इथे 1 चमचावर इतकी मी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी छान अशी चिकनला मिक्स करून घ्या. 15 मिनटासाठी शिजायला ठेवूया. 15 मिनटानंतर पुन्हा चेक करूया. इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी न घालता असंच तुम्ही ठेवू शकता सुकाच, पण मला इथे थोडंसं लपतबीत करायचं आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि पाणी घातल्यानंतर इथे मी दाखवते तुम्हाला, चिकन चांगलं असं शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यामध्ये फेटलेलं दही घालूया. इथे 1 वाटी मी फेटलेलं दही घातलेलं आहे. दही चांगलं मिक्स करून घ्या. झाकून ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता छान अशी तेलाची तरी सुटलेली आहे. आता इथे ह्या स्टेजला मी सर्वात शेवटी 1 चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला सर्वात शेवटी घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर हा चिकन मसाला अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही तो अजून त्यातलं थोडासा पाणी आटवू शकता. आपला चिकन मसाला रेसिपी तयार आहे. हा चिकन मसाल्याची रेसिपी तुम्ही नान, फुलका, बटर रोटी किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो. आहे की नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन मसाल्याची रेसिपी. तर पातळ्याने अशी चिकन मसाला आपला तयार झालेला आहे. कशी वाटली चिकन मसाल्याची रेसिपी? चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.